पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करून आम्ही या स्पर्धेला प्रारंभ करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानाचा मुजरा करतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं काल शिवजयंती उत्सव आपण याच मैदानावरती साजरा सुद्धा केला आणि किंबहुना कालच्या दिवशी क्रिकेटमय असणाऱ्या वातावरणात अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा जोडल्या। मी मान्यवर मंडळींमध्ये सन्माननीय सौ सुप्रियाताई पाटील, त्याचप्रमाणे संजयजी पाटील, राजू मात्रे, तसेच मनोजजी ओवाळ आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय नृपाल शेठ पाटील, सौ चित्रलेखाताई पाटील यांना विनंती करतो की आपण आता थेट मैदानावरती जाऊन दोन्ही संघांना विनंती आहे, चला लाईनअप करून घ्या। दोन्ही संघांना विनंती आहे की लाईनअप करून घ्यायचा आहे। अक्षय हॉटेल्सला विनंती असेल की आपण लाईनअप करून घ्यायचा आहे। तसेच दुसऱ्या बाजूला आझाद 11 कुरुळ पाहुणे तिथे गेलेले आहेत, लगेचच लाईनअप करून घ्यायचं आहे, कुठे इकडे तिकडे थांबायचं नाही आहे। साई, सर्वांना आतमध्ये घ्या लगेच पटापट। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, अनुप तिकडे आपल्या संघाला पण सांगा लगेच लाईनअपसाठी जा। पाहुणे गेलेले आहेत, आपण स्पर्धेच्या उद्घाटनाकडे वळतोय आणि अशा वेळेला नाणेफेकीचा कौल तिथेच होईल। दोन्ही संघाने मैदानावरती लाईनअप करून घ्यायचं आहे। मनपूर्वक शुभेच्छा, दोन्ही संघ दिलेल्या वेळेत हजर झाले त्याबद्दल थँक्यू आणि चला लगेच मैदानात यायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडमध्ये आजवर खेळाच्या संस्कृतीला विविध उपक्रमातून क्षेत्रीय कामगार पक्ष असेल, PNP ग्रुप असेल, पुरोगामी युवक संघटना असेल यांनी जपलेला आहे आणि ते अधिक प्रगत करण्याच्या दृष्टिकोनातून कटिबद्ध असण्याची ही स्पर्धा म्हणजे PNP चषक। शनिवार दिनांक 17 फेब्रुवारीला सुरू झालेली स्पर्धा आज 20 फेब्रुवारी स्पर्धेच्या सेकंड लास्ट डे कडे आपण वळलोय, ज्या ठिकाणी अलिबाग, मुरुड, रोहा या तिन्ही तालुक्यातून क्रिकेटपटूंना खेळण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि मोबाईलमधून मैदानाकडे जाण्याचा दृष्टिकोन तरुणाईमध्ये निर्माण व्हावा या उद्देशाने स्वर्गीय प्रभाकर पाटील अर्थात भाऊंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी डे नाईट क्रिकेट स्पर्धा येथे आयोजित केलेली आहे। दोन्ही संघाने चला लाईनअप करून घ्या लगेच। बी फास्ट गाइज, बी फास्ट प्लीज। नाणेफेकीचा कौल होईल आणि त्याच वेळेला दोन्ही संघांना शुभेच्छा सुद्धा देण्यात येतील। अक्षय हॉटेल्स चेंड्रे आणि आझाद 11 कुरुळ यांच्यामध्ये पहिला सामना असेल। दोन्ही संघ मालक सुद्धा तयार झाले आहेत, आनंद पाटील आणि अवधूत पाटील या दोन संघ मालकांमधली ही लढत आहे। बरेच सारे ग्राफिक्स तुम्ही काल फिरताना पाहिले सुद्धा, त्यामुळे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया। दोन्ही संघ मालक सुद्धा तिथे जात आहेत, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण ही पाहुण्यांच्या समवेत स्पर्धेच्या आजच्या उद्घाटनाकडे वळायचं आहे। पाहुण्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी श्रीफळ वाढून आज स्पर्धेचं उद्घाटन होईल। बेलकडेचे सन्माननीय सरपंच संजयजी पाटील, कावीरचे सरपंच सन्माननीय राजू मात्रे, त्याचप्रमाणे कुरुळचे माजी सरपंच मनोजजी ओवाळ आणि या स्पर्धेच्या आजच्या प्रमुख उद्घाटक या नात्याने आपल्या परिवारातील महत्त्वाचे असणाऱ्या अर्थातच सन्माननीय सौ सुप्रियाताई पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज या स्पर्धेच्या 4थ्या दिवशीच्या खेळाला आपण प्रारंभ करतोय आणि खेळाला प्रारंभ करताना हा खेळ अधिक सुंदर व्हावा, अधिक दिमागदार व्हावा, अधिक रोमांचक व्हावा हीच अपेक्षा व्यक्त केली जाणार, कारण आज सामने थरारक असणार आहेत। आजच्या सामन्यामध्ये
युगाचा नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा PNB चषक ही रायगडाची शान PNB चषक शेका पक्षाचा मान PNB चषक तरुणाई नव्या युगाचा नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा जिंकू मनाला साऱ्या जगाला दोन्ही समालोचकांना विनंती आहे, प्रथमेश आणि इम्रान भाईजान, आपण समालोचन कक्षामध्ये आता आपली जबाबदारी स्वीकारायची आहे. दोन्ही संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय. सन्मान्य सुप्रियाताई पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झालाय. अक्षय हॉटेल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. 5 षटकांचा सामना असेल. पहिली 2 षटकं अर्थातच पॉवर प्लेचा खेळ असेल. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे.
PNP म्हणजेच प्रभाकर नारायण पाटील. ज्यांना भाऊंचा सहवास लाभला त्या सर्वांनी त्यांच्यातला कलाप्रेमी, राजकारणी, समाजकारणी आणि प्रचंड दूरदृष्टी असलेला नेता PNP म्हणजेच प्रभाकर नारायण पाटील. ज्यांना भाऊंचा सहवास लाभला त्या सर्वांनी त्यांच्यातला कलाप्रेमी, राजकारणी, समाजकारणी आणि प्रचंड दूरदृष्टी असलेला नेता पाहिला. रायगडच्या नवरत्नांचा जेव्हा उल्लेख केला जातो त्यात प्रभाकर नारायण पाटील तथा आदरणीय भाऊंचा उल्लेख करावाच लागतो. भाऊंनी आपले सुपुत्र आमदार जयंतभाई पाटील, आमदार मीनाक्षीताई पाटील, आमदार पंडितजीत पाटील, ॲडव्होकेट राजन पाटील, नंदाताई पाटील या आपल्या मुलांच्या रूपातून आपली लढवई परंपरा रायगडालाच नव्हे तर महाराष्ट्राला समर्पित केली. रायगड जिल्ह्यातील कष्टकरी जनतेला भाऊंनी एक ताकद देण्याचं काम केलं. अनेक शिक्षक घडवण्यात भाऊंचा वरदहस्त आहे. भाऊंनी पोयनाड ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून राजकारणात पाऊल ठेवले. सरपंच ते रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या प्रवासामध्ये त्यांनी रायगडाच्या कानाकोपऱ्यात धाव घेतली. ग्रामीण जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी सहजतेने सोडवले. तर रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी हजारोंना रोजगार उपलब्ध करून दिला. राजकारणाचा भाऊंचा हा वारसा पुढे त्यांच्या मुलांनी म्हणजेच माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, आमदार भाई जयंत पाटील, आमदार पंडितशेठ पाटील यांनी अविरतपणे पुढे चालवला. भाऊंचे व्यक्तिमत्व बहुआयामी असेच होते. केवळ राजकारणात त्यांनी स्वतःला रमवले नाही तर पत्रकारिता क्षेत्रात देखील त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. चळवळीला वाहिलेल्या कृषीवलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या लेखणीची ताकद दाखवली आहे. इतिहास हा देखील भाऊंच्या जिव्हाळ्याचाच विषय होता. याचीच प्रचिती शिवतीर्थाच्या इमारतीच्या दर्शनी भागात दिसून येते. एवढी मोठी वास्तू साकारताना त्याचे श्रेय घेण्याऐवजी भाऊंनी शिवतीर्थ हे नामकरण करून हिराजी इंदुळकर यांच्याप्रमाणे सेवेसी तत्पर पाटील प्रभाकर एवढ्याच ओळीची पाटी लावण्यात मोठ्या मनाच्या भाऊंनी धन्यता मानली. कोकणात सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांच्या चपराक देणाऱ्या रायगड बाजारची उभारणी करण्याचे आदर्शवत काम भाऊंनीच करून दाखवले. ते एक शिक्षण महर्षी होते. गरिबांची, दलितांची मुले शिकली पाहिजेत, त्यांनाही नोकऱ्या मिळायला हव्यात हाच आदर्श ठेवून त्यांनी जिल्ह्यात शिक्षणाचे जाळे पसरवले. जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शिक्षणाचा खरा प्रसार त्यांच्या काळातच झाला. शिक्षणाची गंगा त्यांनी कानाकोपऱ्यात पोहोचवली. मुलांना उच्च शिक्षणासाठी लांब जायला लागू नये यासाठी अलिबाग तालुक्यातच सोय व्हावी हे त्यांचे स्वप्न होते, जे PNP या शिक्षण संस्थेच्या स्थापनेतून त्यांचे पुत्र आमदार भाई जयंत पाटील यांनी पूर्ण केले. कला क्षेत्रातही भाऊंना विशेष रुची होती. कला पथकाच्या माध्यमातून गायन आणि नाट्याद्वारे समाज प्रबोधन आणि डाव्या विचारांचा प्रसार त्यांनी केला. भाऊ क्रीडा क्षेत्रातही मागे नव्हते. त्यांनी रायगड जिल्ह्यातील कबड्डीला नावारूपाला आणले. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्षपद भूषवणाऱ्या भाऊंनी रायगड जिल्ह्याचा नामवंत संघ उभा करून दाखवला होता आणि याच माध्यमातून अनेक खेळाडू चांगल्या आस्थापनातून कार्यरत असल्याचे पाहावयास मिळते. प्रभाकर पाटील यांनी जनतेच्या मनावर तर राज्य केलेच, पण त्याचबरोबर अनेक महत्वाची पदे भूषवून विकासोपयोगी कामेही केली. ग्रुप ग्रामपंचायत पोयनाड सरपंच, कोकण एज्युकेशन सोसायटी संचालक, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन प्रदेश उपाध्यक्ष, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष, मार्केटिंग फेडरेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, आरोग्य व बांधकाम सभापती जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक संचालक, महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक संचालक, दैनिक कृषीवल संपादक, रायगड बाजार संचालक या आणि अशा सर्व पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. त्यांना भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा रावसाहेब गोपटे पुरस्कार, काळकर्ते, शीम परांजपे पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. भाऊंनी आपल्या कार्यातून आपले जीवन सार्थ ठरवले. त्यांचा विसर रायगडकरांना कधीच पडणार नाही. भाऊंच्या या कार्याला आमचा सर्वांचा मानाचा मुजरा.
स्पोर्ट अकॅडमी आयोजित PMP चषक 2024 आजचा हा स्पर्धेचा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवसाला आपण पाहतोय सुरुवात होते. सामना सुरू आहे आझाद 11 कुरुळ विरुद्ध अक्षय हॉटेल चेंडरे. या दोन संघांमध्ये टॉस जिंकलाय अक्षय हॉटेल चेंडरे या संघाने. प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना देऊन येथे जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवरती संकल्प मात्रे गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्या चेंडूवरती फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूवरती पंचांकडून इशारा आलाय नो बॉल. वेस्ट हाईटचा इथे नो बॉल दिलाय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. पहिला चेंडू येथे गोलंदाजाने विमर फेकलाय. नो बॉल प्लस 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज विजय घाणेकर. पाहूया मुरुड तालुक्यातील हा खेळाडू विजय घाणेकर. पाहूया प्रेट चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका चेंडू येतोय. 1 बाउन्स डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर. वेलकम चौकार. पहिला चेंडू टाकला गेलाय त्याच्यामुळे तुम्हाला पहिले 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये करायची आहेत. याची नोंद क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने घ्यायची आहे. 20 मिनिट्स फॉर फर्स्ट 4 ओव्हर्स. सामना सुरू झालाय. अगदी दमदार सुरुवात मिळाली आहे आझाद 11 कुरुळ संघाला. संकल्प यावेळचा फुलर लेनचा चेंडू सुंदर गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी संकल्प मात्रेकडून आपण पाहतोय. हा शिवरे गावचा हा खेळाडू आणि संकल्पला पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी कशी करायची हे त्याला चांगलं ठाऊक आहे. कारण अचूक टप्पा अचूक दिशा ही त्याची खऱ्या अर्थानं गोलंदाजीची प्रमुख वैशिष्ट्य आहे. परंतु त्याच्या समोर असलेला फलंदाज विजय घाणेकर गेल्या 2-3 वर्षांमध्ये विजयच्या बॅटमधून तुफान अशा धावा येत आहेत. त्यामुळे विजयला रोखणं हे संकल्प समोर मोठं आव्हान असणार आहे. तत्पूर्वी पंचांकडून इशारा आलाय येस इट इज. चेंडू वाईट आलाय. वाईट चेंडूने धावफलकावरती धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 8 धावा. पहिल्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज संकल्प एक चेंडू नो फेकलाय. एक चेंडू आपण पाहतोय येथे वाईट फेकलाय. समोरचा फलंदाज विजय घाणेकर ज्याच्याकडे टॅलेंट अगदी खूप मोठं टॅलेंट आहे त्याच्याकडे. यावेळेला खेळलेला फटका चेंडू हवेत आहे. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक झेल खाली पोहोचलाय. फलंदाज क्रमांक पहिला येथे फलंदाज जरा फास्ट. फलंदाजाला विनंती असेल आपण जरा लवकर यायचं आहे. 1 वाजून 10 मिनिटांनी आपण पाहतोय आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीच्याच पहिल्याच ओव्हरमध्ये येथे मात्र संकल्पने आपल्याकडे असलेली गोलंदाजीची खऱ्या अर्थानं गुणवत्ता येथे त्याने दाखवली. आपल्याकडे असलेलं कौशल्य येथे मात्र त्याने गोलंदाजीतून दाखवलंय. कारण डीप मिडविकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात होता. हवेच्या विरोधात फलंदाजाला इथे मारायचा होता. थोडीशी लालच दिली. यावेळचा चेंडू त्याने ओव्हरपिच फेकला आणि ओव्हरपिच चेंडूवरती फलंदाज येथे मात्र लटकला. विजय घाणेकर सारखा एक महत्वाचा फलंदाज येथे बाद झालाय. न्यू बॅटर मैदानावरती 1 डाऊन बॅटर प्रसाद बामुगडे मॅन फ्रॉम किल्ला तालुका रोहा. पाहूया यावेळेला प्रसाद कडून खेळी मैदानावरती कशा प्रकारची होते. 1 डाऊन बॅटर विजय घाणेकर सारखा एक महत्वाचा फलंदाज येथे बाद झालाय. संकल्प पॅवले नेट कडून मारा करत असताना सुंदर गोलंदाजी फुलर लेनचा चेंडू सुंदररित्या ड्राईव्ह मारलाय. चेंडू डीप कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षकाने येथे सुंदररित्या चेंडूला फील्ड केलंय. तत्पूर्वी 2 धावा फलंदाज येथे सहजरित्या पूर्ण करतायत. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये पोहोचली आहे 10 धावा. सुंदर असा खेळ आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा लीग स्पर्धा आपण पाहतोय PMP चषक 2024. संकल्प
संकल्पच्या चेंडूवरती फटका पुन्हा एकदा फसलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येथे मात्र झेल सोडतोय. प्रसादला येथे मात्र जीवदान मिळालंय. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट. क्रिकेटमध्ये एक झेलला खूप महत्व आहे, कारण आपण पाहतो मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचला होता, परंतु आपण पाहतोय मैदानावरती हवा इथे जोरदार वाहते, त्यामुळे चेंडूचा अंदाज क्षेत्ररक्षकाला इथे व्यवस्थित आलेला नाहीये, त्यामुळे इथे मात्र झेल सुटतोय. फलंदाजाला जीवदान मिळतंय. धावफलकावरती एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचले 11 धावा. 55वा झेल या स्पर्धेतला सुटलाय. कमलाकर दादले स्ट्राइक एंड वरती पाहूया. यावेळच्या चेंडूवरती फटका हवेमध्ये खेळण्यासाठी गोलंदाजाने प्रवृत्त केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. संकल्पला मिळाली आहे दुसरी सफलता. आज जायचं आहे, कारण मित्रांनो हा वेळ खूप वाया जातो, त्यामुळे आपल्याला रात्रीला उशीर होतो. थोडंसं सहकार्य करा. बॅट्समन इथे रेडी ठेवायचं आहे. बाद झाल्यानंतर आपल्याकडे एखाद मिनिटचा वेळ मिळतो, त्यामध्ये आपण डिसाईड करा, जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि मित्रांनो आपली स्पर्धा अगदी चांगली होईल. पहिल्याच ओव्हर्समध्ये आपण पाहतोय संकल्प मात्रे हा गोलंदाज पाहिला तर हाशिवरे विभागामध्ये या गोलंदाजाची खऱ्या अर्थानं दहशत आहे, कारण अचूक टप्पा अचूक दिशा ही गोलंदाजाची संकल्प मात्रेची प्रमुख वैशिष्ट्य. तसं पाहिलं संकल्प मात्रे एक वेल एज्युकेटेड पर्सन आहे, वेल एज्युकेटेड खेळाडू आहे. शिक्षण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं नक्कीच त्याने नोकरीकडे जास्त कल दिला, नाहीतर तो नक्कीच एक चांगला गोलंदाज या अलिबाग तालुक्यामध्ये घडला असता. गोलंदाजीसाठी आलाय अक्षया या हॉटेल चेंडरे संघाचा कर्णधार निखिल पाटील. निखिल पाटील बद्दल म्हणायचं झालं तर नक्कीच युवी स्पोर्ट अकॅडमी चित्रलेखा ताई यांनी नक्कीच रायगड प्रीमियर लीग मध्ये संघ दाखल केला होता, जो भरला होता त्यामधला आपण पाहतोय त्या संघाचा कर्णधार. तसेच रायगड प्रीमियर लीग मध्ये त्या संघाचा तो कॅप्टन होता. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये आपण त्याच्याकडे पाहिलं तर गेल्या मोसमामध्ये आपण जर त्याला मालिकावीराने संबोधलं आलं होतं. अशा एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमी पाहत असतो, कारण निखिल म्हटलं की वागरण संघाची खऱ्या अर्थानं प्रमुख भिस्त असते. अलिबाग संघ ज्या वेळेला आपण पाहतोय तालुका हापचा संघ असतो, त्यावेळेला आपण पाहतोय निखिलला गोलंदाजी करताना सुद्धा आपण पाहत असतो. यावेळचा चेंडू मिडॉन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून उडवलाय 4 धावांसाठी. जबरदस्त इथे चौकार मिडॉन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर इथे चौकार लगावलाय. आणखीन एक खेळलेला फटका, आता मात्र क्षेत्ररक्षकाला निवडलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. निखिल पाटीलला मिळाली आहे सफलता. फलंदाज क्रमांक 3 आझाद. अंपायर्स विनंती असेल खेळाडूंना पिचवरती जास्त वेळ थांबून देऊ नका, कारण आपल्याला अजून स्पर्धा इथे खेळवायची आहे, त्यामुळे प्लीज आपण वारंवार सूचना करत राहा. पाच रनची.
3 गडी झाल्यानंतर आपण पाहतोय फलंदाज क्रमांक 5व्या वरती आलाय अर्पण गुरव. जिराट गावचा हा खेळाडू आपण पाहतोय डावखुऱ्या हाताने फलंदाजी करतोय. निखिल पाटीलच्या गोलंदाजीचा सामना इथे कशा पद्धतीने करतोय पाहूया. निखिलचा हा चेंडू अर्पणने खेळलेला फटका, चेंडू गॅप मध्ये वायडेश लॉंग ऑन मधून आपण पाहतोय इथे चेंडू जातोय दणदण करत सीमारेषा बाहेर. वेलकम वेलकम. वरती लागतायत. आपण जर पाहिलं भारतीय संघाचे कोच राहुल द्रविड यांचा जर्सी नंबर पहिला 5 होता, त्यानंतर 19 त्यांनी जर्सी परिधान केला. कारण त्यांच्या वाईफचा ते बर्थडे विसरायचे म्हणून त्याने जर्सी नंबर आपण पाहिला आपल्या टी शर्ट वरती 19 ठेवला. वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती अर्पणला इथे मात्र क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलंय. परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाचा हा चेंडू बॅक टू द बॉलर येथे चेंडू खेळून काढलाय. निखिलकडे ही खऱ्या अर्थानं गोलंदाजीची खासियत आहे. अगोदरचा चेंडू थोडासा पुढे पडला, यॉर्क करण्याच्या नादामध्ये थोडासा चेंडू ओव्हरपिच गेला आणि त्या ओव्हरपिच चेंडूवरती फलंदाजाने 4 धावा लुटल्या. धावसंख्या 19 धावा, 3 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 2 येथे प्रगतीपथावर असताना काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. पुन्हा एकदा इथे ऑन द राईज फटका खेळलाय कार्पेटच्या आधारावरती. डीप वायडिश मिडविकेट किंवा आपण काऊ कॉर्नर म्हणूया त्या दिशेने इथे चेंडू मारलाय. धावफलकावरती धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली आहे 20 धावा, 20 रन्स, 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी अलिबाग तालुक्यात आपण पाहतोय कुरुळ आझाद मैदान वरती आहे. अगदी एक सर्वात मोठी स्पर्धा रंगते. रायगड जिल्ह्यातील एक सर्वात मोठी लीग स्पर्धा येथे आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण सुद्धा खूप नशीबवान आहोत, कारण आपल्या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं ताईंनी संधी दिली आहे. हे खरं म्हणजे तर आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे. पाहूया निखिलचा हा पुढील चेंडू. यावेळचा चेंडू बॅक टू द बॉलर. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल पहिल्या षटकामध्ये येथे निखिल कडून पाहायला मिळते. कारण निखिल हा खेळाडू आपण पाहिला तर नक्कीच त्याच्याकडे अगदी टॅलेंट अगदी खूप मोठं आहे. कारण तो चांगल्या प्रकारे फलंदाजी सुद्धा करू शकतो, चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतो, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण सुद्धा करू शकतो. कारण क्रिकेटमध्ये ह्या 3 आघाड्या असतात. या 3 आघाड्यांमध्ये आपण पाहतोय जो खेळाडू सरस असतो तो खेळाडू आपण नक्कीच त्याला ऑलराऊंडर म्हणून टीम मिटिंग करायच्या नाहीयेत. लक्षात घ्या, टीम मिटिंग करायच्या नाहीयेत. 12 मिनिटांचा वेळ झालेला आहे. 2-3 मिनिटं इकडे तिकडे आपण समजू शकतो, कारण बॅट्समन येताना उशीर करतायत. फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा विनंती असेल की तुमचा नवीन फलंदाज लगेचच मैदानात जायचा आहे, अदरवाईज पंच तुम्हाला टाइम आउट सुद्धा देतील, याची नोंद आपण घ्यायची आहे. ओव्हर टू वन्स अगेन सौरभ. प्रशांत मोहरे येथे गोलंदाजीसाठी आलाय. आणि खऱ्या अर्थानं आझाद 11 कुरुळ किंवा VCN कुरुळ, कारण प्रशांत मोहरे म्हटलं की एक बेस्ट ऑलराऊंडर पैकी पुन्हा एकदा नक्कीच प्रशांत मोहरेचं नाव घेतलं जातं. आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. कारण बेस्ट बॉलर असेल, बेस्ट बॅट्समन असेल किंवा मालिकावीराचे किताब असतील, ज्या वेळेला कुरुळ संघ विजेता ठरत असतो त्यावेळेला प्रशांत मोहरेला या तिघांपैकी कुठलं तरी पारितोषिक मिळत असतं. अशा प्रकारचा प्रशांत खेळाडू आपण पाहतोय. परंतु आज मात्र आझाद 11 कुरुळ संघाच्या विरोधात खेळतोय. कारण हीच प्रीमियर लीगची खऱ्या अर्थानं खासियत असते. कारण आपला मित्र असेल, आपल्या मित्राच्या विरोधात खेळत असतो, आपला भाऊ असेल, आपल्या भावाच्या विरोधात खेळत असतो. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा खेळ पाहिला असेल. कारण गेल्या वर्षी हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या यांच्यामधलं द्वंद्व आपण पाहिलं असेल. कुणाल पांड्याने नक्कीच हार्दिक पांड्याला बाद केलं होतं. वळतोय प्रशांत मोहरे गोलंदाजी करतोय. अर्पणने खेळलेला फटका, मिस टायमिंग फटका, कव्हर मध्ये चेंडू आहे. स्वतः गोलंदाज येते चेंडूवरती झेल पकडण्यासाठी गेलाय, परंतु चेंडूवरती पोहोचत नाहीये. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळतीये. धावसंख्या पोहोचली आहे 21 धावा, 21 रन्स. अर्पणला इथे मात्र एक चांगली संधी मिळाली आहे. कारण एक मोठं व्यासपीठ आहे, एक मोठी स्पर्धा आहे. या मोठ्या स्पर्धेमध्ये एखादा खेळाडू चमकला की नक्कीच त्याची सुद्धा वर्णी काही नामवंत स्पर्धांमध्ये नक्कीच लागत असते. परंतु चमकवणारा खेळ मैदानावरती तुम्हाला करणं गरजेचं असतं. कारण मित्रांनो, इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सुद्धा खूप मेहनत घेतली आहे. कारण एका दिवसामध्ये कोण शेअर होत नसतो, त्यासाठी त्या मागे खूप दिवस त्यांनी मेहनत घेतलेली असते.
तर वळतोय पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत मोहरे येथे क्षेत्ररक्षण सजवत असताना, कारण लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन मैदानावरती आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, एक शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, फ्लाय स्लिप मध्ये आहे, पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. ओके, प्रशांतचा हा चेंडू, यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा, LBW चा जोरदार अपील, पंचांनी येथे समोरासमोर पकडलाय. येथे चौथा बाद. धन्यवाद. 8वा LBW या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बाद झालाय. चला फलंदाज जरा फास्ट या, आपल्याला वारंवार या सूचना दिल्या जात आहेत. कारण आपण पाहिलं विराट कोहली सर्वात जलद मैदानावरती येत असतो. बघा मैदानावरती अर्ध्या म्हणजे सर्कल पर्यंत खेळाडू येईपर्यंत विराट कोहली तिथपर्यंत पोहोचलेला असतो. न्यू बॅटर मैदानावरती. एक अनाउन्समेंट करतोय. या स्पर्धेच्या दरम्यान जे खेळाडू अनसोल्ड राहिले होते त्यांचं टी शर्ट वितरण आजपासून सुरू केलेलं आहे. आपण कॉमेंटरी बॉक्सच्या उजव्या बाजूला टॉस बॉक्स आहे, तेथे संध्याकाळी 7 पर्यंत दररोज आपण म्हणजे आज आणि उद्या आपण अनसोल्ड 2 ते 9 ओके 2 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत आपण अनसोल्ड टी शर्ट देणार आहोत. तर जे खेळाडू अनसोल्ड राहिले होते त्यांनी आपले टी शर्ट्स घेऊन जायचे आहेत. कॉमेंटरी बॉक्सच्या उजव्या बाजूला जिथे टॉस बॉक्स आहे, वळूया जिथे आपण ऐकताय सौरभ भुरे यांना. न्यू बॅटर नितीन भुरे येथे फलंदाजीसाठी आलाय. प्रशांतचा हा चेंडू, पंच मात्र नाखुश आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येथे पंचांकडून आलाय. ऑफ कटर, कधी लेग कटर, कधी यॉर्कर. कारण प्रशांतकडे गोलंदाजी मधला कुठलाच चेंडू नाहीये असं नाहीये, कारण त्याच्याकडे कधी लेग कटर असेल. फलंदाजाची पोझिशन पाहून गोलंदाजी करणारा हा खेळाडू प्रशांत आपण पाहतोय. कारण याच मैदानावरती त्याने खऱ्या अर्थानं आपल्या क्रिकेटला सुरुवात केली आहे. खूप वर्ष या मैदानावरती सराव आहे, त्यामुळे या मैदानावरती गोलंदाजी कशी करायची हे प्रशांतला चांगलं ठाऊक आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उडालाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल येथे मात्र सोडतोय. खूप येथे खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण 2 झेल आतापर्यंत आपण पाहतोय येथे सुटलेत. 3 झेल एकूण आपण पाहतोय या मॅच मध्ये सुटलेत, या इनिंग मध्ये सुटलेत. चांगली गोलंदाजी बरोबर आपण पाहतोय ते चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसत नाहीये. तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव धावफलकावरती वाढली आहे. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 23 धावा, 23 रन्स. या 23 धावा धावफलकावरती. प्रशांत मोहरेची आपण जर्सी नंबर पाहतोय 10. कारण 10 नंबरला आपण पाहतोय क्रिकेटमध्ये, फुटबॉलमध्ये खूप महत्व आहे. बघूया हा चेंडू. यावेळेला एक सुंदर स्क्वेअर कटचा फटका. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. वेलकम चौकार. एकशे 81 चौकार येथे या स्पर्धेमधला नोंदवलाय. डरणे गुरुजी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक जबरदस्त गुणलेखक कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण डरणे गुरुजी आपल्याला देत असताना अप्रतिम आपण पाहतोय. सौरभ गांगुलीची आठवण नक्कीच या स्ट्रोकने ताजी केली आहे फलंदाज अर्पणने. या चेंडूवरती खेळलेला फटका, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. वाह, अप्रतिम कॅच. अक्षयने येथे जबरदस्त झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक येथे 5वा. आता मात्र आपण पाहतोय अगोदरच्या चेंडूवरती या षटकामध्ये झेल सुटला होता आणि आता मात्र आपण पाहतोय अक्षयकडून येथे मात्र जबरदस्त असा झेल पकडला जातोय. तसेच आपण पाहतोय अक्षय हॉटेल चेंडरे संघामध्ये एक जबरदस्त खेळाडू आहे आदर्श पाटील. तोही वाघरण गावचाच खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं युवराज 11 अंडर 19 टीमचा सतत 3 वर्ष तो कर्णधार आहे
आणि आपण पाहतोय 10 ते 12 फायनल्स त्यांनी एकूण या 2-3 वर्षांमध्ये मारलेले आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतोय जास्त मालिकावीराचे पुरस्कार नक्कीच आदर्श पाटीलला मिळालेले आहेत. वागरण गावचा हा खेळाडू आपण पाहतोय, कारण अंडर 19 मध्ये आपण पाहतोय अनेक खेळाडू चमकताना आपण पाहिलेत. कारण भारतीय संघांमध्ये आपण जर पाहिलं अंडर 19 विश्वविजेत्या संघांमधले बरेचसे खेळाडू आपण इन टीममध्ये खेळताना आपण पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं सरफराज खान हा सुद्धा अंडर 19 खेळला आहे. यशस्वी जयस्वाल हा सुद्धा अंडर 19 विश्वचषकामधला मालिकावीराचा किताब त्याला मिळाला होता. विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल, असे भरपूर खेळाडू मित्रांनो आहेत. आणि 1988 साली सर्वप्रथम अंडर 19चा विश्वचषक झाला होता. त्यानंतर 10 वर्षानंतर 1998 साली तो भारताने नक्कीच तो अंडर 19 विश्वचषक जिंकला होता. बोलतोय पुन्हा एकदा मैदानावरती गोलंदाज प्रशांत. यावेळचा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन द राईज खेळलाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळते. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचले 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 28 धावा, 28 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट, थर्ड ओव्हर कंप्लीट. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 9.33 सरासरी आपण स्कोरशीट वरती पाहतोय. कारण काल आपण जर पाहिलं ॲव्हरेज 50-60 धावा या नक्कीच एक चांगल्या ठरू शकतात. कारण जर गोलंदाजाने जर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच इथे धावा रोखू शकतायत. परंतु आपण जर पाहिलं खूप सारे झेल सुद्धा या इनिंगमध्ये सुटताना आपण पाहतोय. एक सुंदर असं मैदान, खऱ्या अर्थानं निसर्गाने नटलेलं असं हे मैदान आपण पाहतोय. आझाद मैदान कुरुळ. आपण जर पाहिलं अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा चांगली मैदान आहेत. त्यामध्ये आझाद मैदान कुरुळ याचं नाव नक्कीच घ्यावं लागतंय. तर गोलंदाज चौथ्या षटकासाठी आलाय निखिल पाटील. पाहूया स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका कार्पेटच्या आधारावरती. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब होत आहे. बॅकअप येथे मात्र चांगल्या पद्धतीने मिळालंय. तत्पूर्वी फलंदाजाने एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलंय. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 30 धावा, 30 रन्स. फलंदाजीसाठी आपण पाहतोय शिवतेज पाटील, महालुंगे मुरुड, सुरई माफ करा, सुरई गावचा हा खेळाडू. खऱ्या अर्थानं शिवतेजने खऱ्या अर्थानं तो कॉलेजमध्ये असताना खऱ्या अर्थानं तो अलिबाग मध्ये खेळायचा. त्यानंतर आपल्या गावाकडून त्याला खेळताना पाहतोय. यावेळचा चेंडू मात्र अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. उजव्या स्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू. दहावीर चषकामध्ये एक ओपन लॉट्स मधून त्याने केलेली कामगिरी खऱ्या अर्थानं राहुल जोगाडे याला मारलेले ते 2 अप्रतिम असे षटकार. खऱ्या अर्थानं शिवतेजकडे एक अष्टपैलू खेळण्याची कला आहे. ज्या वेळेला सामना अडचणीमध्ये असेल, गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळते, फलंदाजीमधून चांगली कामगिरी मिळते. तत्पूर्वी लोअर फुल टॉस चेंडूला उडवलाय डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बाहेर. दमदार पाहतोय. 249वा षटकार आणि चौथ्या दिवसातील हा पहिला षटकार शिवतेज पाटीलच्या बॅटमधून निघतोय. आज मात्र शाळेतील मुलं नक्कीच या सामन्यांचा आनंद घेत आहेत. टेस्ट मॅच मध्ये आपण जर पाहिलं अशा शाळेतल्या मुलांना इन्व्हाइट केलं जातं. यावेळा उलट्या हाताने खेळलेला फटका, चेंडू जातोय डीप पॉइंट, सीमारेषा बाहेर, उत्तुंग षटकार. सातव्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. कारण 7व्या क्रमांकावरती फलंदाज म्हटलं की त्याच्याकडे एकच काम असतं, तर नक्कीच हाणामारी करायची. आणि 7व्या क्रमांकावरती आपण पाहतोय शिवतेजने ते मात्र हाणामारी केली आहे. वैयक्तिक 15 धावांवरती खेळतोय. सलग 2 चेंडूवरती निखिल पाटील सारख्या एक महत्वाच्या गोलंदाजावरती त्याने हल्ला चढवलाय. यावेळेला ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गुडलेनवरचा होता. टप्प्यामध्ये थोडासा निखिलने ते बदल केला. चेंडू इथे डॉट आला. धावफलकावरती धावसंख्या 42 धावा, 5 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय चौथ्या षटकाचा इथे खेळ चालू आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती त्याला साथ देतोय तो फलंदाज नितीन भुरे.
पाहूया यावेळेला नितीन आणि फलंदाज शिवतेज पाटील कडून येथे मात्र 1.1 षटक उरलंय. कामगिरी कशा प्रकारची होते. शिवतेजला हा चेंडू आउटसाइड डी ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त स्वरूपात धाव मोजली जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 43 धावा, 43 रन्स. 43 धावा इथे धावफलकावरती नोंदवली गेली आहे. चांगली गोलंदाजी होत असताना इथे आपण पाहतोय वाईड लाईन वरती यॉर्क करण्याच्या नादामध्ये गोलंदाजाकडून ही चूक होते. यावेळेला बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगोदरच फलंदाज येथे आपण पाहतोय शफल झाले होते. बैठक स्ट्रोक खेळण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहतोय निखिलने येथे मात्र फलंदाजाला अगदी पारखलं आणि चेंडू आपण पाहतोय अगदी पॅड लाईन वरतीच आपण पाहतोय पायावरतीच त्याने येथे गोलंदाजी केली आहे. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक 4 पूर्ण झालाय. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. आझाद 11 कुरुळ विरुद्ध अक्षय हॉटेल चेंड्रे या दोन संघांमध्ये चौथ्या दिवसातील हा पहिला सामना रंगतोय. जबरदस्त येथे आयोजन पाहायला मिळते खऱ्या अर्थानं. PMP चषक 2024. कारण आपण पाहिलं तर स्पर्धा मित्रांनो कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण खऱ्या अर्थानं PMP चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण इथे शाळेतील मुलांना सुद्धा आपण पाहतोय इन्व्हाइट केलं जात आहे. कारण अशा प्रकारचा प्रयोग मी तर हा पहिल्यांदाच पाहतोय. कारण आपण टेस्ट क्रिकेटमध्ये BCCI किंवा तिथलं स्थानिक असोसिएशन असेल, स्थानिक असोसिएशन असेल, जर मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल किंवा इतर काही असोसिएशन असतील, ते नक्कीच एखाद्या शाळेला इन्व्हाइट केलं जातं आणि त्यानंतर ती शाळेतली मुलं येत असतात. कारण एखाद्या खेळावरती प्रेम करणाऱ्यांची संख्या या निमित्ताने का होईना वाढत जाते आणि खेळाकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या या अशा गोष्टींमुळे वाढत असते. आदर्श गोलंदाजीसाठी आलाय. आदर्शचा पहिला चेंडू फुलटॉस स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो येतोय. पंचांकडून इशारा येणं बाकी आहे. चेंडू येतोय 1 बाउन्स सीमा. प्रेक्षक होता थोडासा इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स चौकार जातोय. धावसंख्या 47 धावा धावफलकावरती. सुंदर येथे फलंदाजी नितीन ने येथे मात्र चालू केली. एकच मिनिट थांबवतो. व्हॉलेंटियर जरा चेंडू लगेच मैदानात फेका. आपल्या व्हॉलेंटियर्सने अजूनही मला वाटतं काही ठिकाणी उपस्थित झालेले नाही आहेत व्हॉलेंटियर्स. इकडे तिकडे न बसून राहता जरा बॉल लवकर मैदानात येईल याची जरा दखल घ्यायची आहे. कारण जो वेळ आपण संघांना दिलेला आहे त्याची अमृत स्पोर्ट्स सासवणे आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाने टॉस साठी रेडी राहायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करायसाठी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला यायचं आहे. ओव्हर टू सौरभ. यावेळेला नितीनच्या बॅट मधून येतोय जबरदस्त पिकअप स्ट्रोक. अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक स्ट्रोक षटकार. आदर्श पाटील आपण गोलंदाजी करताना पाहतोय. आदर्श पाटील आपण पाहतोय अंडर 19 मध्ये युवराज 11 संघाचा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कर्णधार होता. 3 वर्ष त्याने कर्णधार पद भूषवलं होतं. 10 ते 12 फायनल्स यांनी नक्कीच अंडर 19 मध्ये मारल्या होत्या आणि खूप सारे आपण पाहतोय त्या फायनल्स मारण्यामध्ये आपण पाहतोय सिंहाचा वाटा या आदर्शने उचलला होता. पाहूया यावेळेला आदर्श कशा पद्धतीने कमबॅक करतोय. षटकार चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज. यावेळचा लोअर फुल टॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळलाय क्षेत्ररक्षकाकडून. येथे मात्र झेल ते होत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. रन आउटचा खतरा समोर. फलंदाज क्रमांक येथे 6वा बाद शिवतेज पाटील. बॅक टू
साऊंड सिस्टीम यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण दोन मित्रांमध्ये आपण पाहतोय, कारण ह्या दोन्ही संघाचे ओनर अगदी खास मित्र आहेत आणि डीजे मास्टर सुद्धा नक्कीच दोस्तीची गाणी खऱ्या अर्थानं येथे वाजवतोय. डीजे मास्टरला सुद्धा नक्कीच येथे मी मनपूर्वक धन्यवाद देतोय. डीजे मास्टर अमोलजी गायकवाड येथे सुंदर येथे ऑपरेटिंग करतायत. बोलतोय पुन्हा एकदा मैदानावरती अमोलजी मोरे येथे डीजे ऑपरेटिंगचं काम करतायत. धावसंख्या लागले धावफलकावरती 54 धावा, 54 रन्स, 54 धावा धावफलकावरती लागतात. चला सामना जरा फास्ट खेळवायचा आहे मित्रांनो, खूप उशीर होतोय, कारण 5 ओव्हरचा सामना 25 मिनिटांमध्ये येथे संपला पाहिजे. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका चेंडू जातोय निखिल पाटील कडून. येथे मात्र अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव येथे पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 56 धावा, 56 रन्स. पूर्वार्धाचा आपण खेळ पाहतोय. अक्षय हॉटेल चेंड्रे विरुद्ध आझाद 11 कुरुळ या दोन संघांमधली ही लढत. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं अक्षय हॉटेल चेंड्रे या संघाने. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं होतं आझाद 11 कुरुळ संघाला. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. 2 चेंडू येणं बाकी आहेत. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. धीम्या गतीने टाकलेला चेंडू, पुलचा पॉवरफुल हिटर फटका, दमदार, धमाकेदार, मॅग्निफिसंट, रुबाबदार. नितीनच्या बॅटचा झंझावात येथे मैदानावरती पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. अप्रतिम इनसाइड आउट फटका, डीप एक्स्ट्रा डीप कव्हरच्या डोक्यावरून येतोय नितीन बुरेच्या बॅट मधून. 8 रन्स. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 69 धावांची आवश्यकता असणार आहे. थँक्यू सो मच सौरभ. आणि यानंतर टॉसकडे आपण वळतोय. मी विनंती करतोय शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस अनिल पाटील यांना की आपण अलिबाग तालुका चिटणीस की आपण टॉससाठी यायचं आहे. नाणेफेकीचं कौल होणार आहे. प्रदीप स्पोर्ट्स साखर विरुद्ध संतोषजी गावंड यांनी पुरस्कृत केलेला अमृत स्पोर्ट सासवणे या दोन्ही संघांचे कर्णधार येथे उपस्थित झालेत. आपण त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार निखिल दारवे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला आहे. त्याच्यानंतर सागर पाटील येथे उपस्थित झाला आहेत. नाणेफेकीचा कौल होणार आजच्या दिवसातील आणि किंबहुना स्पर्धेतील हा शेवटचा म्हणजे शेवटच्या ग्रुपमधील लीगचा दुसरा सामना असणार. नाणेफेकीचा कौल होणार. कोण बोलतोय? सौरभचा नाही. एक मिनिट आपण खाली पाडायचं आहे टॉस. खाली 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 हां. सागरचा कॉल असेल. सागर म्हणतोय हेड आणि हेड. नाणेफेकीचा कौल जिंकलाय सागर. काय निर्णय? फिल्डिंग घेऊ. क्षेत्ररक्षणाचा निर्णय गेलाय. मी थोडं उलट येतो. बॅटिंग करायची. काय वाटतं किती धावा इथे सेफ मानल्या जातील? इथे जास्तीत जास्त रन करावे लागतील, कारण 60-70 रन तर होतात. समोरची टीम पण चांगली आहे. आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. निखिल, माझा प्रश्न थोडा वेगळा आहे की दोन्ही एंड कडून बॅटिंग करताना बरं असतं. तुझं काय म्हणणं आहे? हा, दोन्ही एंडच पाहिजेच खरं तर. एक्झॅक्टली. सागरकडे येतोय. सागर, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय तर फलंदाजीला तुम्ही त्यांना आमंत्रित केलेत. बॉलर्सकडून खूप साऱ्या तुझ्या अपेक्षा असतील, पण पहिली फिनिंग काय असेल जेव्हा दोन्ही एंडकडून बॉलिंग करायला मिळणार? दोन्ही एंडिंगवरून बॉलिंग करायला मिळणार. ते एक वाऱ्याचं एक ऑपॉर्च्युनिटी आहे की या एंडने 6 जास्त जाऊ शकतात. ओके, मी तुला मनपूर्वक शुभेच्छा देतो. सासवणेच्या अर्थातच सरपंच संतोषजी गावंड यांनी पुरस्कृत केलेल्या अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. निर्णय घेतलाय त्यांनी क्षेत्ररक्षणाचा. हा निर्णय कसा आणि कशा पद्धतीने सार्थ ठरवला जाणार हे त्यांचे खेळाडू ठरवणार. पण पुन्हा एकदा वळूया आपण समालोचन कक्षामध्ये, जिथे पहिल्या सामन्याची दुसरी इनिंग सुरू होते. धन्यवाद. पूर्वार्धामध्ये
आझाद 11 कुरुळ संघाने 68 धावसंख्या बनवली. जिंकण्यासाठी अक्षय हॉटेल चेंडरे या संघाला 69 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूया पहिल्या 3 ओव्हर्समध्ये आपण जर पाहिलं फक्त 28 धावा होत्या आणि नंतरच्या 2 ओव्हर्समध्ये आपण पाहतो एकूण 40 धावा फलंदाजांनी कुठल्या. चला बॅट्समन पाठवा. बॅट्समनना विनंती आहे लवकरात लवकर आपण फलंदाजीसाठी पाठवायचं आहे आणि यांना पुढील समालोचनाचा मी भार सोपवतोय. खऱ्या अर्थानं नक्कीच एक अप्रतिम असे समालोचक ज्यांच्याकडे आपण नेहमी पाहत असतो असे इम्रानजी बुकारी भाईजान यांना मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. ओव्हर टू यू भाईजान. धन्यवाद. अभी आपने आवाज सुना. अभी आपने आवाज सुना सन्माननीय सौरभ जी भुरे. थैंक यू सो मच. स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील इनके स्मरणार्थ भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत एक भव्य दिव्य टूर्नामेंट जिसके पुरस्कृत आयोजित है यूवी स्पोर्ट्स एकेडमी पीएनपी चषक 2024 रायगढ़ की एक सबसे बड़ी टूर्नामेंट. और इस टूर्नामेंट के लिए मैं कहना चाहूंगा, मैं कहता हूं खुदा ने सितारा तोड़ के जमीन पे रख दिया. मैं कहता हूं खुदा ने सितारा तोड़ के जमीन पे रख दिया. बन जाए वो मोती जो सीपले में ढक दिया. धड़कन ने खुशबू ने हवा ने इस गुलशन बहार का नाम पीएनपी चषक रख दिया. जरूर यहाँ पर सौभाग्यवती चित्रलेखा ताई मैडम का मैं तहे दिल से आभार व्यक्त करना चाहूंगा जिन्होंने मुझे इस प्रतियोगिता में समालोचन करने के लिए मौका दिया. और इस पीएनपी चषक आज इस प्रतियोगिता का चौथा दिन और चौथे दिन में होने वाला पहला मुकाबला, जबकि जीतने के लिए 68 रनों का लक्ष्य खड़ा किया है. डर मुझे भी लगा 69 रनों का लक्ष्य खड़ा किया है. डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर. खुद बे खुद मंजिल मेरे सामने आ गई मेरा हौसला देखकर. जरूर यहां पर गेंदबाजी करने वाली टीम से गुजारिश होगी स्पीड अप करना है. स्ट्राइकर बैटर जर्सी नंबर 7 निखिल पाटिल और नॉन स्ट्राइक पे एक लेजेंडरी क्रिकेटर नाम है रघुनाथ माली. और गेंदबाजी के लिए आते हुए मैन फ्रॉम सुरई एक्सप्रेस शिवतेज पाटिल. P1 पावर प्ले का षटक लेकर आते हुए किस तरह की गेंदबाजी होगी, जबकि जीतने के लिए 30 गेंदे 69 रनों का लक्ष्य एक विराट स्कोर यहां पर खड़ा किया है. ऑफिशियल अंपायर सर का इशारा. मैच इज ऑन. लेट्स प्ले. लेफ्ट आर्म बल्लेबाज निखिल पाटिल के लिए गेंदबाजी करेंगे. रफ्तार का सौदागर आज जरूर. पहली गेंद फुल टॉस किस्म की गेंद और इस बार देखिए तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया. पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था. मेरे बॉल को था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्रीड बना दिया. और इस बार देखिए अपुन का फटका 440 का झटका. डीजे तो फिर से एक बार यहां पर फ्रीड की गेंद थी, उस पर बड़ा स्ट्रोक लगाया था बल्लेबाज निखिल पाटिल ने. स्ट्राइक पे बल्लेबाज रघुनाथ माली. जरूर एक लेजेंडरी क्रिकेटर है शिवतेज पाटिल अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार. इस बार बल्ले का भारी सिरा लगने के बाद फ्लाई स्लिप में फील्डर तैनात. और ये देखिए आंखों ही आंखों में इशारा करते हुए यहां पर दोनों बल्लेबाजों ने एक रन चुरा ली. जरूर अच्छी रन विकेट, अच्छा तालमेल, अच्छी सूझबूझ. इस एक रन की सहायता से स्कोर में बदलाव. स्कोर जा पहुंचा है धरने गुरुजी सर बतलाते हुए 6 रन स्कोर कार्ड पर, 7 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं.
7 रन स्कोर कार्ड पर। मैदान में पानी लेके जाए। तो फिर से एक बार यहाँ पर स्ट्राइक पे बैटर निखिल पाटिल, नॉन स्ट्राइक पे रघुनाथ माली, गेंदबाजी मार्ग पर शिवतेज पाटिल। इस बार स्लॉट में आती हुई गेंद, फिर से एक बार हवा में खेलने की कोशिश। इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा, मिड ऑन बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक। ऑपरेटर इस बार जड़ में डालने की कोशिश में खोद कर खेला है। शॉट थर्ड मैच दिशा में खेलने का प्रयास था। 1 रन के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 14 रन स्कोर कार्ड पर। पहला आउट प्रगति पर। एक छक्के की सहायता से खेलते हुए बल्लेबाज निखिल पाटिल। कमाल की बल्लेबाजी निखिल के माध्यम से। और निखिल के माध्यम से दोस्तों हम कह रहे थे, जिन्होंने यूवी स्पोर्ट्स एकेडमी चित्रलेखा ताई, इनकी टीम रायगढ़ प्रीमियर लीग में हमने देखी थी और जिसके कैप्टन थे वही बल्लेबाज निखिल पाटिल, और अलीबाग प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज से नवाजे गए थे वही खिलाड़ी निखिल पाटिल। नॉन सेकंड पर फिर से एक बार शिवतेज। इस बार बड़ा स्ट्रोक, लॉन्ग ऑफ और मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास। इस बार आसमानी सुलेमानी टोला, पीएनपी चषक षटकार। जरूर यहाँ पर रघुनाथ माली ने भी अपने इरादे स्पष्ट किए हैं। छक्का लगाकर टीम का स्कोर 20 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। इस बार बड़ा स्ट्रोक, फील्डर तैनात और यहाँ पर पहली विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज शिवतेज पाटिल। विकेट का पतन, डीजे को मौका। एक ओवर की समाप्ति के बाद 20 रन स्कोर कार्ड पर जीतने के लिए 24 गेंदें 49 रनों की जरूरत। बचे हुए 24 गेंदें 49 रनों की जरूरत होगी। यहां पर टीम बल्लेबाजी करने वाली आजाद 11 कुरुल, विपक्ष अक्षय होटल चेंडरे, इनके माध्यम से होने वाला ये मुकाबला बल्लेबाजी करते हुए हम देख रहे हैं। बैटर नवीन लगेच पाठवायचा है, सहकार्य करा। और न्यू बैटर मैदान पर आदर्श पाटिल, मैन फ्रॉम वागरन। युवराज 11 अंडर 19 टीम के कर्णधार। 3 साल इस खिलाड़ी ने युवराज 11 अंडर 19 में कप्तानी पारी को संभाला, जिसमें 10 से 12 फाइनल मैच के खिताब जीताए और सर्वोच्च सबसे ज्यादा मालिका वीर का खिताब प्राप्त करने वाले खिलाड़ी आदर्श पाटिल। जरूर युवराज 11 अंडर 19 से नेतृत्व करने वाले 3 साल के एक यशस्वी कैप्टन, मैन फ्रॉम वागरन आदर्श पाटिल। गेंदबाजी के लिए फिर से एक बार गेंदबाज आते हुए।
नितिन गेंदबाजी के लिए आते हुए निजी पहला टीम की ओर से दूसरा ओवर लेकर आते हुए एक शानदार मुकाबला यहाँ पर हम देख रहे हैं। रायगढ़ जिले की एक सबसे बड़ी टेनिस क्रिकेट की टूर्नामेंट पीएनपी चषक 3 तालुकों को मिलाकर एक बड़ा आयोजन यहाँ पर किया गया है। सम्माननीय आदरणीय स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटिल इनके स्मरणार्थ इस प्रतियोगिता का आगाज किया। भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संगठना आयोजित यूवी स्पोर्ट्स एकेडमी के माध्यम से इस टूर्नामेंट का जरूर आगाज किया। आज इस प्रतियोगिता का चौथा दिन। गेंदबाजी मार्ग पर नितिन की फुल टॉस की सब की गेंद से बैक टू द बॉलर खेलने का प्रयास। फील्डर थोड़े से फंबल और जहां पर 1 रन की गुंजाइश नहीं थी वहां पर 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट की। स्ट्राइक पे बुलाया बल्लेबाज आदर्श पाटिल। वागरन मैंने अभी कहा था दोस्तों, ऐसे खिलाड़ी थे जिन्होंने युवराज 11 टीम से अंडर 19 के खिताब में 3 साल कैप्टनशिप का प्रयास किया था और एक 10 से 12 जीत उन्होंने हासिल कराई थी। ऐसे कैप्टन थे बल्लेबाज आदर्श पाटिल। फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर नितिन अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। इनायत नंबर 3 पर आए हुए बैटर बल्लेबाज आदर्श के लिए। इस बार देखिए स्लॉट में आती हुई गेंद उसे खेल दिया हवा के साथ साथ गड्ढा के संग संग गेंद सीमा पार। आता है दर्जेदार पीएनपी चषक षटकार। छक्के की सहायता से स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 27 रन। तोड़फोड़ बल्लेबाजी यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम हम देख रहे हैं। अक्षय होटल चेंड्रे के माध्यम से दोस्त में होने वाला यह मुकाबला जरूर आज कौन सा दोस्त जीतेगा, पर दोस्त ही जीतेगा। फिर पीएनपी चषक 2024 में यह फ्रेंडशिप का मैच होता हुआ दोनों दोस्तों के बीच लड़त। यहां पर एक तरफ है आजाद 11 कुरुल, विपक्ष अक्षय होटल चेंड्रे के माध्यम से। फिर से एक बार नितिन अपने ओर की तीसरी गेंद डालने के लिए तैयार। नितिन भूरे जिन्होंने शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन दिखलाया था, उनके ऊपर अटैक करते हुए वागरन के खिलाड़ी, दोनों भी वागरन गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी अक्षय आदर्श पाटिल और साथों साथ निखिल पाटिल। फिर से एक बार स्लॉट में आती हुई दे धक्का, घे पीएनपी चषक का छक्का। बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी नहीं भूलते, ये कहते हुए बल्लेबाज आदर्श पाटिल जरूर अपने इरादे स्पष्ट है कि और बैक टू बैक 2 गेंदों पे 2 छक्के लगाते हुए टीम का स्कोर खड़ा किया है 33 रन स्कोर कार्ड पर। यहां पर दुविधा में डाल दिया है, करे तो क्या करे। गेंदबाज नितिन भूरे के पास जवाब नहीं है, पर क्या कमबैक किया जाएगा इस प्रतियोगिता में। क्यों आदर्श पाटिल को अंडर 19 का क्रिकेट का कप्तान बनाया था युवराज 11 टीम से, क्योंकि उनके पास क्लास है, हुनर है और वही परफॉर्मेंस आज अपने टीम के बल्ले से दिखलाते हुए टीम अक्षय होटल चेंड्रे के माध्यम से बल्लेबाजी करते हुए। फिर से एक बार नितिन अपने ओर की चौथी गेंद डालने के लिए तैयार। ओहो, फिर से एक बार मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास। डीप मिड ऑफ में क्षेत्ररक्षक, कमाल का कैच, कार्बन कमाल कैच, कैच ऑफ द डे, शानदार कैच, विकेट। जल्द मैदान में भेजे बल्लेबाजी करने वाली टीम अक्षय होटल चेंड्रे। तो जरूर यहां पर शानदार बल्लेबाजी का नजराना पेश किया बल्लेबाज आदर्श पाटिल ने, जिन्होंने 3 गेंदों का सामना किया और 2 छक्के लगाते हुए 12 रन का योगदान देते हुए टीम अक्षय होटल चेंड्रे टीम के लिए न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 4 पर आते हुए
न्यू बैटर मैदान पर राजेश पाटिल आते हुए, निखिल पाटिल, राजेश पाटिल, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी क्योंकि 69 रनों का टारगेट यहां पर अचीव करना है, तो बड़े स्ट्रोक लगाने होंगे। पर क्या मौका देंगे फिर से एक बार गेंदबाज नितिन, क्योंकि लगातार की 2 गेंदों पे 2 छक्के ताकने के बाद आदर्श पाटिल जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया, कमबैक किया गेंदबाज नितिन ने। 2 गेंदें आना बाकी, 4 गेंदें हो चुकी है। फिर से एक बार अपने ओर की 5वीं गेंद, इस बार राजेश पाटिल ने देखा ना था, मिड विकेट बॉर्डर लाइन के पार, मस्तक में दस्तक, गेंद सीमा पार, पीएनपी चषक षटकार। के लिए 24 गेंदें 49 रनों की जरूरत थी और समीकरण बदल दिया। अभी जीतने के लिए 19 गेंदें मात्र 30 रनों की जरूरत, यहां पर दुविधा में डाल दिया है और गेंदबाज नितिन भूरे के ऊपर अटैक करते हुए। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है गुरजीत सर बतलाते हुए 39 रन 39। आहा, इस बार अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई, इस बार कमबैक की आखिरी गेंद यहां पर बिंदी डालने में कामयाब होते हुए दौर की समाप्ति के बाद 39 रन स्कोर कार्ड पर, बचे हुए 18 गेंदे 30 रनों की जरूरत, 18 गेंदे 30 रन यहां पर प्राप्त करना है बल्लेबाजी करने वाली टीम अक्षया होटल चेन्नई टीम को। 594 ये डॉट गेंद थी, आखिरी गेंद जरूर यहाँ पर नितिन भूरे ने जो डाली थी, कमाल की गेंद डाली थी, राजेश पाटिल जैसे बल्लेबाज को आखिरी गेंद पर बीट किया। स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। दौर की समाप्ति के बाद 39 रन, शानदार शुरुआत यहां पर निखिल पाटिल और उसी साथों साथ बल्लेबाज राजेश पाटिल इनके माध्यम से होती हुई। बघा, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पुन्हा एकदा सूचना देतोय, जर पहिल्या संघाला आपण 20 मिनिटं दिली होती, तुम्हाला सुद्धा 20 मिनिटेच दिलेली आहे, थोडी 5-10 मिनिटं आम्ही 5 ते 7 मिनिटं ठीक आहे, इट्स ओके, पण भरपूर वेळ लागतोय। 1 वाजून 10 मिनिटांनी सामना सुरू झाला होता आणि आता 2 वाजून गेलेले आहेत, तर या निमित्तानं तुम्हा सर्वांना विनंती असेल की थोडं स्पीडअप करायचं आहे आणि सारख्या टीम मीटिंग जर होत असतील तर मी पंचांना विनंती करेन की तुम्हीच तिथे महत्त्वाची भूमिका घ्यायची आहे आणि आम्ही इथे महत्त्वाचा डिसिजन सुद्धा दिला होता की जर खेळाडू म्हणजे बॅट्समन जर उशिरा आला मैदानामध्ये तर त्याला टाइम आउट सुद्धा दिला जाईल। चला लगेच सुरुवात करा खेळाला, वारंवार क्षेत्ररक्षण बदलणं किंवा या गोष्टी थोड्या फास्ट करा एवढीच विनंती असेल। विजय गानेकर गेंदबाजी के लिए आते हुए, इस बार पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए ऑफिशियल अंपायर में दर्शाते हुए एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 40 रन, बचे हुए 18 गेंदे 29 रनों की जरूरत। हर एक डॉट गेंद यहां पर समीकरण बदलेगा, हर एक एक्स्ट्रा का रन यहां पर दबाव क्रिएट करेगा और इस बार निखिल पाटिल अपने फ्लो में आते हुए इस बार मिड विकेट बॉर्डर लाइन के पार छेड़ दिया गेंद सीमा पार, पीएनपी चषक षटकार। फिर से एक बार कहना चाहूंगा, अपुन का फटका 440 का झटका और जरूर 440 का झटका देते हुए बल्लेबाज निखिल पाटिल, जिसने जीता है सबका दिल, नाम है उसका निखिल। शानदार बल्लेबाजी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है हमारे गुण लेखक धरणे गुरुजी सर बतलाते हुए 46 रन 46 स्कोर कार्ड पर। मैच बॉल आया है,
बचे हुए 17 गेंदे 23 रनों की जरूरत। विजय खानेकर के ऊपर जरूर प्रहार किया है यहाँ पर। क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, और वही क्लास दिखलाते हुए बल्लेबाज निखिल पाटिल इस बार फिर से आड़े बल्ले से खेलने का प्रयास। दो खिलाड़ियों के बीच में गेंद ट्रैवल होती हुई, थोड़े से फंबल, फील्डर जब तक फील्ड करेंगे एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 47 रन। 47 स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बचे हुए 16 गेंदे 22 रनों की जरूरत। स्ट्राइक पे बल्लेबाज राजेश पाटिल एक छक्के की सहायता से खेलते हुए अभी भी क्रीज पर मौजूद है। तीसरा ओवर प्रगति पर। पहली गेंद जरूर यहां पर छक्का लगाकर आगाज किया था निखिल पाटिल ने, दूसरी गेंद पर सिंगल, और स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 47 रन। इस बार देखिए फाइन लेग की दिशा में घुटना टेक तमाशा देख, गेंद बॉर्डर लाइन के पार आता है पीएनपी चषक ब्रांडेड चौकार। स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 51। 51 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। शानदार बल्लेबाजी राजेश पाटिल, निखिल पाटिल विजय खानेकर के ऊपर जरूर यहां पर अटैक करते हुए। फिर से एक बार शबलोकर नटराज स्टाइल में खेला हुआ स्ट्रोक, गेंद हवा में। हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए, बल्लेबाज आउट। डीजे पाटिल आउट होते हुए न्यू बैटर मैदान पर आते हुए टीम अक्षय होटल चेंडरे के माध्यम से प्रशांत मोरे, एक आइकॉनिक खिलाड़ी, जर्सी नंबर 10। जरूर एक ऐसे खिलाड़ी है दोस्तों जो अच्छे अच्छे गेंदबाजों, प्रोफेशनल गेंदबाजों के ऊपर अटैक करते हैं। उनके साथ उनके दोस्त योगेश पवार, काफी आइकॉनिक के नाम से जाने जाते हैं, महेंद्र अंधेरे, उनके साथ खेलने वाली एक खिलाड़ी प्रशांत मोहरे। आज उनकी जिम्मेदारी होगी, आज पीएनपी चषक 2024, आज इस प्रतियोगिता का चौथा दिन, और इस प्रतियोगिता में किस तरह की बल्लेबाजी होगी इस विचार विनिमय में, क्योंकि सभी दर्शक जानते हैं कि प्रशांत मोहरे एक ऑलराउंडर खिलाड़ी है। आज उनकी कसौटी, आज अग्नि परीक्षा, जीतने के लिए 14 गेंदे 18 रनों की जरूरत। 14 गेंदे 18 रन, गेंदबाजी मार्ग पर विजय खानेकर। ओहो, यू मिस, आई डेफिनेटली हिट, खंबा उखाड़ दिया। बल्लेबाज प्रशांत मोरे जिस कदम से आए उस कदम से वापसी का रास्ता, डीजे को मौका। में दोस्त दोस्त का मुकाबला हो रहा था, उसी तरह से विजय खानेकर और प्रशांत मोरे जिगरी दोस्त थे, और दोस्त ने दोस्त का खंबा उखाड़ दिया। बल्लेबाज प्रशांत मोरे आउट होते हुए। स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ मात्र 53 रन। जीतने के लिए अभी भी 51 रन स्कोर कार्ड पर। 13 गेंदे 18 रनों की जरूरत। 13 गेंदे 18 रन। न्यू बैटर मैदान पर आते हुए अक्षय पाटिल, न्यू बैटर मैदान पर जरूर आते हुए। स्ट्राइक पे बल्लेबाज अक्षय, गेंदबाजी मार्ग पर विजय खानेकर। इस बार अच्छी गेंद, फिर से एक बार नटराज स्टाइल में खेला हुआ स्ट्रोक, उसे खेल दिया बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, फील्डर तैनात है। 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 52। 52 रन स्कोर कार्ड पर। बचे हुए 12 गेंदे और 17 रनों की जरूरत। 12 गेंदे 17 रन।
क्या 12 गेंदों में 17 रन बनाए जाएंगे? रख हौसला खुद पर, वो मंजर भी आएगा। प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। तू क्यों परेशान है हीरे और मोती के चक्कर में? तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में। पर क्या यहाँ पर मुकद्दर का सिकंदर बनेगा बल्लेबाजी करने वाली टीम या गेंदबाजी करने वाली टीम? ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज फिर से एक बार निजी दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए गेंदबाज शिवतेज पाटिल। 12 गेंदे जीतने के लिए 17 रनों की जरूरत। स्ट्राइकर बैटर अभी भी नॉन स्ट्राइक एंड पर है निखिल पाटिल, क्योंकि जिन्होंने निखिल ने अच्छी शुरुआत की थी, 2 छक्के लगाए और उसके बाद आदर्श पाटिल ने 2 गेंदों पे 2 छक्का लगाकर अपने टीम का जरूर हौसला बुलंद किया था। उसके बाद राजेश पाटिल ने भी 1 छक्का और 1 चौका लगाकर अपने टीम को मुकाम तक पहुंचने का प्रयास किया है। 12 गेंदे 17 रनों की जरूरत। बचे हुए 12 गेंदे 17 रनों की जरूरत। फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर शिवतेज पाटिल, स्ट्राइक पे अक्षय पाटिल। इस बार अच्छी गेंद, ऑफिशियल अंपायर का इशारा, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद। यस इट इज वाइड। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 53 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। बचे हुए 12 गेंदे और 16 रनों की जरूरत। और ये 120वां वाइट यहां पर जरूर आता हुआ गेंदबाज शिवतेज पाटिल के माध्यम से। फिर से एक बार गेंदबाज अपने गेंदबाजी मार्ग पर सज्ज होते हुए शिवतेज पाटिल, बोथ एंड से गेंदबाजी होती हुई। इस बार अक्षय पाटिल ने आड़े बल्ले से खेला हुआ स्ट्रोक, मिड ऑन बाउंड्री लाइन को कवर करती हुई गेंद बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार। से स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 59 रन 59 स्कोर कार्ड पर। बचे हुए 11 गेंदे 10 रनों की जरूरत। बचे हुए 11 गेंदे 10 रन। पहली गेंद का सामना किया बल्लेबाज अक्षय पाटिल ने और छक्के के साथ आगाज किया शिवतेज पाटिल को प्रत्युत्तर देते हुए। फिर से एक बार डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और फटका देख। जरूर एक अच्छा स्ट्रोक लगाने का प्रयास किया था बल्लेबाज अक्षय ने, पर अच्छा एफर्ट वहां पर फील्डर के माध्यम से। 1 रन के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचे धरने गुरुजी सर बतलाते हुए 60 रन। जीतने के लिए 10 गेंदे 9 रनों की जरूरत। इस बार बैकवर्ड स्क्वायर की दिशा में खेलने का प्रयास था। लेग बाइस के रूप में जरूर 1 रन प्राप्त करते हुए इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 61 रन 61 स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बचे हुए 9 गेंदे 8 रनों की जरूरत। एक छक्के की सहायता से खेलते हुए बल्लेबाज अक्षय पाटिल, टीम अक्षय होटल चेंडरे के लिए बल्लेबाजी करते हुए। एक अच्छी पारी यहां पर। फिर से एक बार आड़े बल्ले से खेल दिया है। मिड ऑन की दिशा में फील्डर डिप में है, प्रोटेक्शन है। जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 62 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। बचे हुए 8 गेंदे 7 रनों की जरूरत। 8 गेंदे 7 रन। स्ट्राइक पे सलामीवीर बैटर निखिल पाटिल। इस बार सिंसिबल क्रिकेट देखिए, सम्मान देते हुए गेंद को पुश किया, ढकेल दिया है बैकवर्ड पॉइंट की दिशा में खेलने का प्रयास था, पर गेंद पॉइंट दिशा में जाती हुई। तब तक 2 रन आसानी से मुकम्मल। इस 2 रनों की सहायता से स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 64 रन। बचे हुए 7 गेंदे 5 रनों की जरूरत। 7 गेंदे 5 रन। जरूर यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम अक्षय होटल चेंडरे शानदार बल्लेबाजी करते हुए। फिर से एक बार शिवतेज पाटिल निखिल के लिए गेंदबाजी करने के लिए तैयार।
रनिंग बिटवीन में थोड़ी सी खराबी। मृत गेंद ऑफिशियल अंपायर सर का इशारा था हुआ। डेथ गेंद यहाँ पर। बचे हुए 7 गेंदे और 4 रनों की जरूरत, 5 रनों की जरूरत। फिर से एक बार 1 रन की जगह पर 2 रन मुकम्मल करते हुए 2 रनों की सहायता से स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 67 रन। जीतने के लिए 6 गेंदे 3 रनों की जरूरत। 6 गेंदे 3 रन यहां पर जीतने के लिए जरूर अक्षय होटल चेन्नई टीम को। क्या आजाद 11 कुरुल टीम इस प्रतियोगिता में 6 गेंदों में 3 रन डिपेंड करेंगे? तो बचे हुए 6 गेंदे 3 रनों की जरूरत। एक तरफ है टीम आजाद 11 कुरुल, विपक्ष अक्षय होटल चेन्नई। दोनों दोस्तों में होने वाला यह मुकाबला। 6 गेंदे 3 रन। स्ट्राइक पे बैटर हम देख रहे हैं अक्षय पाटिल, नॉन स्ट्राइक पे निखिल पाटिल और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज तेजस पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए। 6 गेंदे 3 रनों की जरूरत। स्ट्राइक पे अक्षय पाटिल, नॉन स्ट्राइक पे निखिल पाटिल और गेंदबाजी के लिए तेजस पाटिल। जरूर यहां पर पाटिल में होने वाला ये जरूर और इस बार देखिए खराब गेंद। तेजस पाटिल के माध्यम से ऑफिशियल अंपायर का इशारा, नो का आता हुआ और 22 में कुल मिलाकर 2 रन। अगली गेंद फ्री हिट। जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत। खराब गेंदबाजी तेजस पाटिल की, बिना कोई गेंद के यहां पर 2 रन मुकम्मल। अगली गेंद फ्री हिट। स्कोर लेवल होता हुआ स्कोर जा पहुंचा 68 रन। जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत। खराब गेंदबाजी तेजस पाटिल के माध्यम से। स्ट्राइकर बैटर निखिल पाटिल, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट। इस बार जड़ में लाने की कोशिश, बैक टू द बॉलर, रन आउट का खतरा। यस इट इज, डायरेक्ट हिट किया, बल्लेबाज आउट होता हुआ। फिर से एक बार बल्लेबाज आउट, डीजे को मौका। साक्षित आते हुए जरूर जीतने के लिए 5 गेंदे 1 रनों की जरूरत। फ्री की गेंद थी पर उसका फायदा न उठा सके निखिल पाटिल, क्योंकि उन्हें पता था 1 रन जीतने के लिए मुकम्मल करनी थी, पर डायरेक्ट हिट किया वहां पर विकेटों को उद्ध्वस्त करते हुए। स्ट्राइक पे अक्षय, 1 रन की जरूरत और उस पार कवर के ऊपर से खेला है सिंसिबल क्रिकेट और ये विजयी चौकार टीम अक्षय होटल चेन्नई टीम का। हार्ड लक टीम आजाद 11 कुरुल। जरूर अच्छा परफॉर्मेंस यहां पर टीम अक्षय होटल चेन्नई के माध्यम से हमें दिखाई दिया। हा सामना जो रंगला होता मैदानामध्ये, एका बाजूला आझाद 11 कुरुळ संघ होता, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अक्षय हॉटेल चेन्नई हा संघ होता। त्याच्यामुळे
आनंद पाटील की अवधूत पाटील हा प्रश्न होता, पण त्याच वेळेला त्याच्या पुढचं वाक्य असं होतं, कोण कोणाला पार्टी देणार संध्याकाळी. म्हणजे आनंद कोणाला पार्टी देणार की मग अवधूत आनंदला पार्टी देणार. त्याच्यामधल्या आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे, पण तरीही दोघं जण म्हणतात चला अजून एक सामना आपला बाकी आहे, त्याच्यामुळे तेव्हा ठरवू कोण कोणाला पार्टी देणार. अर्थात ते पार्टी मधले जे बाकीचे मेंबर्स आहोत ते इथे स्टेजवर बसलेले आम्ही सर्व पण आहोत, हे सुद्धा आनंद पाटील आणि अवधूत पाटील यांना आम्ही इथून सांगू इच्छितो. बोलूया सामनावीराच्या पारितोषिकाकडे. इम्रानजी यांच्याकडून ऐकूया कोण आहे सामनावीर. Yes, absolutely. Sandeep sir, इस मैच का man of the match, no doubt. कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, जिन्होंने बल्लेबाजी और गेंदबाजी में अपने दोनों